जीवन जगत असताना आपण सदैव विचार करत असतो आणि विचारानुकृत आपली कृती घडत असते. पण या विचाराचा विचार केल्यानंतर जेव्हा आपण त्रयस्थ म्हणून विचार करायला लागतो किंवा आपण आपल्याकडे बघायला लागतो, तेव्हा खऱ्या अर्थानं जीवन उलगडायला लागतं. प्राचीन काळामध्ये नव्हे, आपण 20-25 वर्षा अगोदर आपल्या घरामध्ये जेव्हा ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही आला, तेव्हा आपल्या घरावरती एक अँटेना आपण लावत असू. जेव्हा तो अँटेना एक फ्रिक्वेन्सी पकडत असे, तेव्हा आपल्याला आपल्या त्या टीव्हीवरती क्लिअर दिसायला लागत असे. चित्र क्लिअर दिसायचे आपल्याला तेव्हा. पण जोपर्यंत तो अँटेना एका फ्रिक्वेन्सीमध्ये सिग्नल पकडेपर्यंत तो जर अस्थिर असेल, तर त्या टीव्हीवरती आपल्याला क्लिअर दिसायचं नाही. पण जेव्हा ते अँटेना एक फ्रिक्वेन्सी पकडायचा, तेव्हा मात्र आपल्याला त्या टीव्हीवरती क्लिअर दिसायला लागायचं, मनोरंजन व्हायचं. पण याचा कधी सायंटिफिकली विचार केलाय की आपला हा बुद्धिरूपी हा आपला मेंदू एका फ्रिक्वेन्सीवर जर आपण त्या ठिकाणी सेट केला, तर निश्चित या ब्रह्मांडाशी तो एकरूप होऊ शकतो. पण आपण जीवन जगत असताना आणि जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टीचा आपण विचार करतो किंवा आपण जगत असताना काय करायला पाहिजे, काय करायला नको, याची आपल्याला कधी आठवण राहत नाही. आपण बेशुद्ध अवस्थेमध्ये जीवन जगतो. आपलं दैनंदिन जीवन जर आपणच सकाळपासून संध्याकाळपर्यंत जर निहाळलं, त्याचं जर आपण विवेचन केलं, तर किती क्षण आपण कॉन्शियसरित्या जगतो किंवा किती क्षण आपण त्या ठिकाणी उत्तमरित्या जगलो आहोत असं आपल्या मनाला वाटतं. कधी आपण याचा विचार केलाय? काल सकाळी कोणती भाजी खाल्ली किंवा काय खाल्लं याची सुद्धा आठवण आपल्याला राहत नाही. आपल्याला अगदी सकाळी आपण काय केलंय याची सुद्धा आठवण राहत नाही, कारण आपली फ्रिक्वेन्सी मॅच होत नाही. जोपर्यंत आपली फ्रिक्वेन्सी या ब्रह्मांडाला मॅच होणार नाही, तोपर्यंत आपल्याला जीवनातलं मर्म कळणार नाही, जीवनातला निर्भेळ आनंद मिळणार नाही आणि चैतन्यानं आपलं जीवन भरून या ठिकाणी उरणार नाही. हे सगळं करण्यासाठी आपल्याला थोडासा त्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपल्याला विचार करावा लागेल. आपल्याला थोडासा सगळ्या अंगानं आपल्या व्यक्तिमत्वाचा विचार करावा लागेल. लहानपणापासून आपल्यावरती कोणते संस्कार झालेत आणि त्या संस्काराचं फलित आज काय आहे, किंवा कालपर्यंत जो विचार आपण करत होतो तेच आज आपल्यासोबत घडणार आहे आणि आज आपण जो विचार करू तेच उद्या भविष्यात आपल्यासोबत घडणार आहे. हे लक्षात घ्या. भविष्य कधीच येत नाही, येतो तो फक्त वर्तमान, आणि आपण भविष्याच्या मागे लागतो आणि वर्तमान आपला हरवत जातो आणि वर्तमानातले क्षण भविष्याच्या अपेक्षेमुळं हरवत जातात. त्यासोबत एन्जॉय करता येत नाही आणि खऱ्या अर्थानं आपला वर्तमान या ठिकाणी दबल्या जातो. भूतकाळातल्या गोष्टी वर्तमानात उकरत बसतो. भूतकाळातल्या वेदना वर्तमानामध्ये आपण या ठिकाणी त्याचा उलगडा करत बसतो आणि आपला वर्तमान खराब होऊन जातो. आपल्याला या वर्तमानामध्ये जे चैतन्य प्राप्त करायचं आहे, जे आपल्याला प्राप्त करायचंय ते वर्तमानामध्ये करायचंय. जगायचंय ते वर्तमानाच्या या क्षणामध्ये जगायचंय, कारण प्रत्येक क्षण हा माणसाला स्वतंत्र मिळत असतो. कोणताच क्षण हे 10 क्षण लगातार आले असं होत नाही. एकदा फक्त एकच क्षण येतो आणि तोच क्षण आपल्याला जगावा लागतो. पण त्याला कॉन्शियसरित्या आपलं माइंड सतर्क असलं पाहिजे, तेव्हा तो आपल्याला जगता येतो आणि एन्जॉय करता येतो. तेव्हा भविष्यसुद्धा सुधारतं, भविष्यसुद्धा वेगळं होतं, भविष्यसुद्धा आपल्याला एका वेगळ्या आकांक्षांनी बहरताना दिसतं. पण केव्हा? जेव्हा वर्तमान आपण या ठिकाणी बहरून टाकू. कारण आपल्या शरीराभोवती तुम्ही जर विचार केला तर आपल्या शरीराभोवती, आपल्या बॉडीभोवती 3 मीटरचं एक मॅग्नेटिक फील्ड असतं, एक आपला ऑरा असतो. तो जर तुम्ही निगेटिव्ह बनवला तर निगेटिव्ह माणसं तुमच्यासोबत त्या ठिकाणी जोडल्या जातील, आणि तो जर तुम्ही या ठिकाणी पॉझिटिव्ह बनवला तर पॉझिटिव्ह माणसं त्या ठिकाणी आकर्षित केल्या जातील. हा ऑरा मात्र प्रत्येक व्यक्तीच्या या सर्कलमध्ये असतो, तो 3 मीटरचा असतो. याचंही भान आपल्याला राहत नाही. कोणत्या गोष्टी आपण या ठिकाणी आकर्षित करायच्या किंवा कोणत्या गोष्टी आपण टाळायच्या, ह्याचा विचार जर आपल्याला आज वर्तमानात सुचला नाही, तर कदाचित भविष्यही तसंच असेल. जसं तुम्ही आज जगता, जसं तुम्ही काल जगले
तसंच तुम्ही भविष्यात सुद्धा जगाल, कारण मेंदू आपला फार संवेदनशील आहे. कॉन्शियस माइंड हा आपला दैनंदिन विचार करतो आणि सबकॉन्शियस माइंड जेव्हा तो जागृत व्हायला लागतो तेव्हा आपल्याला बऱ्याचशा गोष्टी स्फुरायला लागतात आणि आपलं आरोग्य, आपली दिनचर्या, आपलं दैनंदिन जीवन, आपला प्रत्येक क्षण त्या ठिकाणी बदलून जायला लागतो. आपण त्याचा बारकाईनं विचारांचा विचार, आपल्या विचारांचा विचार आपण केला पाहिजे. ते विचार कमी कमी कुठे होतात याचाही विचार आपण केला पाहिजे आणि अशा रीतीनं जीवन पुढे पुढे त्या ठिकाणी जात राहतं आणि एक आपल्याला आशेचा किरण दिसायला लागतो. जीवनामध्ये चैतन्य निर्माण व्हायला लागतं, आनंद निर्माण व्हायला लागतो आणि आपली स्फूर्ती, मला वाटतं की 70 हत्तीचं बळ आपल्यामध्ये संचारित होतं आणि स्फूर्ती त्या ठिकाणी वाढायला लागते, चैतन्यमय जीवन व्हायला लागतं आणि खरा निर्मळानंद त्या ठिकाणी मिळायला लागतो. अशाच व्हिडिओसाठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.